सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित भाऊ पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाला भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव देण्याचा जो ठराव मांडला, त्या ठराव पारित झाला. तर ते ठराव मांडल्याबद्दल मी इंद्रजित भाऊ पवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून या निर्णयाचं स्वागत केलं. कारण अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं या देशाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे. अनेक मोठे निर्णय, म्हणजे कारगिल विजयाचा विषय असेल किंवा सर्व शिक्षा अभियान असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा पाकिस्तान सोबतचे संबंध सुधारावेत म्हणून लाहोर बस सेवा असेल किंवा या देशामध्ये रस्त्याचे कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम अटलजींनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलं. अशा प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्वाचं नाव जिल्हा परिषदेच्या सभागृहाला देण्याचा जो निर्णय होता, त्या निर्णयाचं मी भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं स्वागत केलं. आणि हा निर्णय खरं तर भारतीय जनता पार्टीच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आणि त्या आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी उपाध्यक्ष इंद्रजित भाऊ पवार यांचं मी स्वागत केलं. त्या नामांतराच्या विषयामध्ये काही जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, काही वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून त्या टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अटलजींचं योगदान या देशाच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात मोठं आहे आणि अशा मोठ्या व्यक्तिमत्वाचं नाव या सभागृहाला देण्यात सगळ्यात मोठा आनंद आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्याचं स्वागत केलं. खरं तर सोशल मीडियावरून एक ट्रेंड चालवला जातो की शिवरत्न जे सभागृहाचं नाव होतं तो छत्रपती शिवराय यांचं नाव आहे असं, आणि छत्रपती शिवरायांना डावलून तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देत आहे असा ट्रेंड विरोधकांकडे चालवला जातो. त्याकडे कसं? सगळ्यात महत्वाचं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडून काही व्यक्ती, काही घटक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र शिवरत्न या नावाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा कुठलाही संबंध त्या जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या नावाच्या विषयात नव्हता. ते नाव एका व्यक्तीच्या नावावरून त्या सभागृहाला देण्यात आलं होतं. त्याची सगळी माहिती सगळीकडेच माहिती आहे. मात्र केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढून जर दुसऱ्या कोणाचं नाव देण्याचा प्रश्न आला असता तर मीही समर्थन केलं नसतं. मात्र शिवरायांचं नाव त्या सभागृहाला कधीही नव्हतं. त्यामुळं केवळ राजकारण करण्याच्या हेतून काही व्यक्ती याचा विरोध करत आहेत. त्यामुळं अटलजींचं नाव दिल्यानंतर काही व्यक्तींना केवळ अटलजी भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून त्यांचा राजकारणाचा सगळा मुद्दा होतोय. मात्र त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की अटलजी केवळ भारतीय जनता पार्टीचे नेते नव्हते, तर अटलजी भारतरत्न होते. अटलजी या देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये अटलजींचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यामुळं महाराजांच्या नावाच्या आडून राजकारण करून भारतीय जनता पार्टीवरती आरोप करण्यापेक्षा सत्यस्थिती काय आहे ही समजून घेऊन त्यांनी भूमिका मांडली पाहिजे, अशा पद्धतीची माझी विनंती आहे.